चालेल बोला आता कशातून पाहिजे तुम्हाला साड्या म्हणजे बजेट बजेट सांगा पहिले तशा मी पट्ट दाखवतो मग साड्या सगळे पाहिजे ना सगळे एकाच घरचे आहे ना तुम्ही सगळे हो सगळं बिल एकट्टेच बनणार आहे सगळे एकाच घरचे आहो लग्नाच्या साड्या पाहिजे लग्नाच्या तशानुसार दाखवा. लग्नाच्या म्हणजे ऐरात देवाले नवरीसाठी का आपल्या घरच्या सदस्यांसाठी तसं सांगा. ऐराच्या बी घेऊन घेवा नाही हो बिंदू. हो त्या बाई ऐराच्या बी घेऊनच घेऊ. मोहनचे बाबा नाही ऐराच्या बी घेऊनच घेऊ म्हणतो इथूनच आता काय 10 दुकानं हिंडता याच्यासाठी माझ्यासाठी सगळ्यासाठी बी ऐराच्या बी घेऊन घेऊ नाही काय कसं पाय एकासाठी पाय पहिले ऐराच्या बी घेऊन घेऊ मग घेऊ बिंदू तुझ्यासाठी कर पसंत 2 जमून 3 साड्या नाही हो मोहनचे बाबा 3 साड्या एका सुनीले नाही काय मला 3 हो एक हळदीची लग्नाची आणि ते रिसेप्शनची हो 3 हो पहा 3 घ्या. पाय हो बिंदू बोल तुला कशी काय पाहिजे तर बोल त्याला. त्या हळद पिवळीच्या साड्या दाखवा बरं पिवळ्या साड्या हळदीच्या हळदी मध्ये घालायचा. बिंदू ताई पहिले लग्नाचं पहा ना लग्नाच्या दिवसचं मग ते हळदीचं मग पाहिजे पिवळ्याच घेणं आहे ना हळदीच्या. भारीतून दाखवा बरं साड्या ते पिवळ्या राहू द्या पिवळ्या बादमध्ये दाखव जा भारीतून एकदम भारीतून मस्त लग्नात घाला जोगत्या अशा दाखवा बरं साड्या. आम्ही नवरीच्या वहिन्या वय हो हे 3 समोर बसल्या दाखवा बरं एक मस्त साडी भारीतून दाखव जा. हो पहा याच्यातून पसंत करा एक नंबर साडीचा सेट आहे लग्नात घालाली एक नंबर उठून दिसून कोणी बी घालून लग्नात पहा करा पसंत एखादी एक करता का 2 करता करा पसंत पहा घेऊ बिंदू कर एखादी पसंत. थांबा हो बिंदू ताई पहिले मला पसंत करू द्या. करा कोणी करा एक पसंत करून घ्या. नाही मला तर एकही पसंत नाही बाबा दुसऱ्या दाखवून का काय या साड्या दाखवतो काही ढंग नरम म्हणून मी म्हटलं तर पहिलेच आहे त्याच्या लहानशा दुकानात मोठ्या दुकानात चला म्हणून. ट्रेंडिंग साड्या आहे विक्री होऊन राहिल्या तुम्ही म्हणता पसंत नाही. बिंदू तुला आहे का पसंत एखादी काजल तुला करा कोणालाच पसंत नाही साईडनं करा. जे पसंत आलं ते तुम्ही साईडनं करून घ्या मग एकटे पाहू मग 4-5 साड्या पसंत करून घ्या साईडनं ठेवून द्या जे मनात भरली ते तुम्ही पाहा बिंदू ताई काजल तू पाहा मला तर नाही पसंत पाहिजेतली एक बी. जाऊ द्या साईडनं हे पहा एक नंबर साडी आहे मस्त. करा तिकडे साईडने जुनी दिसते साईडने करा दुसऱ्या दाखवा चांगल्या दाखवा ना का. जाऊ द्या तिकडे हे पहा. नाही चांगलीच नाही. जाऊ द्या हे पहा. नाही जाऊ द्या हे पहा. नाही चांगली वाटून राहिली इकडे साडी आणा बरं भाऊ ते साईडने ठेवा बरं पसंत पडली मला जराशी आता बाई मस्त आहे ना मोरपंखी कलर नाही हो साजरी आहे व हे पहा. नाही मला नाही पसंत. चांगली तर आहे व ललिता मस्त खुलून दिसन तुझ्या अंगावर ठेवून घे ना मला नाही आवडली बिंदू ते तुम्ही ठेवून घ्या. काजल तू ठेवून घे ना मस्त आहे साडी मला आवडली बा. हो मला बी आवडली बिंदू ताई चांगली वाटून राहिली फ्रेश मस्त ठेवून घे मग साईडनं घेऊन घे मग अजून 2-4 पसंत करून छाटून टाकू घेऊन घे साईडनं. हे पहा. हे तर बिलकुलच चांगले नाही बा तिकडे मागं ठेवा. मग जाऊ द्या घ्या हे पहा. साजऱ्या दाखव ना का भाऊ साजऱ्या साड्या दाखव ना लग्नात घाला जोगत्या हे काय असं दाखवतं रेग्युलरच्या. अरे पहा लग्नातल्या ट्रेंडिंग साड्या आहे या जाऊ द्या ते हे पहा. पसंतच नाही मला. जाऊ द्या हे पहा मग हे पसंत नक्की येईन तुम्हाला. पसंतच नाही. अरे बा एवढ्या साड्या दाखवून राहिले ते भाऊ एकही साडी पसंत नाही येऊन राहिली का ललिता तुला. अहो मला पसंतच नाही येऊन राहिल्या साजऱ्या दाखवूनच नाही राहिले ते भाऊ आलू चालू दाखवून राहिले आलू चालू समजून राहिले आपल्याला. अरे बा ट्रेंडिंग साड्या आहे या चांगले भारीतून दाखवलं तुम्हाला भारीतून म्हणलं तुम्ही भारीतून दाखवले तरी तुम्हाला पसंत नाही आलं तर काय पाहिजे तुम्हाला असं काय ढूंढून राहिले तुम्ही. या पहा मग याच्यातून गंजीतून याच्यात पसंत पडून तो ऐराले बी मस्त जमते घरी घालायला बी मस्त जमते. हो पाय बरं बिंदू ऐरासाठी पाय बरं 10-12 साड्या त्याच्यातून काढ बरं आणि अजून आपल्या डोलीसाठी घ्यावं लागेल. हो आत्या बाई याच्यातूनच पाहतो ना मी आपल्या ननदबाईसाठी बी आणि ऐरासाठी बी पाहून घेतो. तरासगी दिला का बल्ली भाऊ जाई ना बाहेर आम्हाला उशीरच लागला आम्हाला दुकानात. नाही बिलकुल त्रास नाही दिला मस्त केले काही जण ऊन लागली मस्त त्याने मस्त केलं तो ते काही त्रास नाही दिला त्याने. हो बरं झालं बल्ली भाऊले आणून घेतलं तर लेकरं सांभाळाली नाही तर आपण लेकरं सांभाळलो असतो का शॉपिंग केली असती बाबा कपडे घेतलं असतं. झाले ना आता कपडे घेऊन झाले आता कपड्याचं निपटलो ऐराची झाली तुमचे लेडीज लोकांचे चौकीचे झाले झालं आता काय करायचं आता चला घरी आणि काय तुम्हाला ब्लाऊज शिवाले टाकायचे आहे तर ते तुम्ही टाकून द्या. मामाजी म्या कुठं घेतल्या साड्या माय राहिल्या ना. कमाल आहे बा तू ये ललिता त्या माणसानं पुरं दुकान खोलून दाखवलं पण तुला एकही साडी पसंत नाही आली एकही नाही.
तशीच आली दुकानातून तशीच निघाली पण एकही साडी पसंत केली नाही तू. हा आता अजून राहिलंच का नाही तुझ्या घरानं? आता तर झालं होतं, आता तिथंच पसंत केली असती एखादीत होतं. आता एक खट्टे ती घ्यायचं घे आणि ब्लाउज शिवायला टाकून दिलं असतं. आता राहिली ना तू. आता 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 घाल जो जुन्या साड्या घरच्या जे आहेत तू ते. नाही काही तर ललिता, ते पिवळी साडी हळदीची ते तरी पसंत करून घेती. एक सारख्या घेतल्या असतेच आपण तिघी नवी आत्याबाईनं यायला तर मला मामाच्याच घरून येईन ननद पाहिले, पण आपल्या तिघीच्या साड्या एक सारख्या घेतल्या असत्या आपण पिवळ्या. तर ते तू पसंत नाही केली. तर पिवळी साडी कोणत्या किती भारीतून घेतो तू? पण मध्ये एकही साडी तिची पसंत नाही आली तर मी काय करू का? जबरदस्ती घेऊ? फुकट देऊन राहिला होता तो. पैसे द्यावा लागते. पैसे देऊन आपल्या पसंत नाही आली वस्तू तर मग कायले घ्या? नाही आल्या मला एकही साडी पसंत. ती पिवळी साडी मला नाही पसंत पडली. प्युअर हळदीची पाहिजे मला. त्याचा जरा लाईट कलर आहे त्याचा, तुम्ही घेतल्या का? आता असं कोणतं दुकान ढूंढून काढतो तू? आता पुरं हिंडून काढतो का साड्यासाठी? हा एवढं चांगल्या केवढ्या चांगल्या साड्या होत्या त्या सगळे. आणि एकही तुला पसंत पडली नाही म्हटलं? नाही पडली आई, ठीक आहे, राहू दे ना, जाऊ दे. आता तिला घेऊच नाही. आता ज्या घरी आहे ना त्या राकेशच्या लग्नात जे घातली होती तेच घालू तो म्हणा. तेच घालतो ललिता तू आता. असं कसं? म्हणजे ननदबाईचं लग्न आहे, मा ननद एकुलते एक ननदबाईचं लग्न आहे आणि मी जुनी साडी घालू? आता आतेबाई तुम्ही जा, तुम्ही ब्लाऊज टाकायला जा. आम्ही हे धीरेचे बाबा मी जातो दुसऱ्या दुकानात, आम्ही घेऊन घेतो. हो तसं करा. जाय बापा मदन, जा. इले कोणत्या दुकानात येतात आता? जाय. मी नाही जात, मी नाही हिंडत. सारे दुकानं 1 2 3 साडी केवढं चांगल्या तर साड्या होत्या. हिनं पसंत नाही करायला पाहिजे. तशीच निघाली दुकानातून. चला हो, नाही तर पहा मी लग्नातच नाही थांबणार. हो साडी घेऊन द्या मला. चला चांगल्या मोठ्या शोरूम मध्ये चला. लहानशा दुकानात घेऊन गेले होते तिथे सारा जुना माल होता तिथं, नवीन तर काही होतच नाही. चला मला मोठ्या शोरूम मध्ये घेऊन चला, तिथून घेतो मी. असं किती मोठं दुकान पाहिजे तुला? लहानसं म्हणतं. माल किती होता तिथं? किती दाखवलं त्यानं किती साड्या दाखवल्या, खोलू दाखवल्या तुले. तरी एकही पसंत नाही पडली म्हटलं तुले. आता कोणत्या शोरूम मध्ये जातो तू? आहे ना आता बाई, मोठे शोरूम आहे ना, मस्त साड्या राहते तिथं ट्रेंडिंग. काल रिलीज झालेल्या का पिक्चर आहे काय? साड्या काय रिलीज होत असते काय? आता निघालेल्या म्हणा काही म्हणा. काय म्हणते, चालता का हो धीरे जे बाबा? चला घेऊन द्या मला साडी. हो 3 साड्या. चला चांगल्या शोरूम मधून. लग्नाच्या पुढे भांडण करू नको. सुनबाईचं मन आहे, मन मारू नको. जाय घेऊन जाय चांगल्या दुकानात. पैसा देतो तुला हे घे आणि जाय चांगल्या दुकानात घेऊन दे. सुनबाई म्हणते तसं जाय. लग्न याचं काम आहे. लग्नामध्ये कोणी रागा नाही भरलं पाहिजे, कोणी रुसलं नाही पाहिजे, कोणाचं मन नाही दुखलं पाहिजे. घे जाय बरं. चला जाय घेऊन दे तिथे. हो जाय बरं मदन जाय. तर लग्न आहे पुढं म्हणून आता एवढ्यानं ऐकून घे. समोर चालणीची जराशी ऐकायची नाही. जाय बरं जा, घेऊन दे. कोणत्या दुकानात नेते ते जाय, तिच्या मागं दे घेऊन तिले. कसं म्हणते ते आता? चल मग काय म्हणतो तो. चल. हो चला. आपलं धैर्याला नेता का मग संग? राहू दे तुमच्या जवळ त्याले. पहा ना आता मग तो वापरू नाही देणार ना. घरी जाण तर घरी घेऊन जा त्याले. राहते तो आता बाई पाहायचा धैर्याले. घरी जाता का आता तुम्ही सगळे? आता काय आम्ही आता हे ब्लाउज शिवायला टाकतो ना, दुकानात जातो ना. तू काय देतं घेऊन घे, शिवायला टाकून देतो. आम्ही टाकून देतो ना. अजून काही पाहतो ना, अजून काही दुपट्टे घेऊन घेतो ना. आहे ना मग बल्ली भाऊ सांगा परीले पाहिजे तर मग धैर्याले बी पाहिजे. घरी जाण तर चालेल दादा. बरं राहू दे. जा तू पटकन काय घ्यायचं घे आणि घरी ये पटकन. हो आता बाई पटकन घेतो मी. चल आता कोणत्या मोठ्या दुकानात चालतो तू? काय किती साड्या घेतो तर घे. चल. रागवू नका तुम्ही. किती झालं तर मी तुमची बायको आहे. कायले रागवता? ते पा बरं बापूजीनं काजलले कसे तिच्या मत्तानं घेऊन दिलं दोघं. आणि मी त्या गडगंजात घेऊन देऊ का गर्दीमध्ये कचऱ्यामध्ये काही बी? मला नाही पसंत पडल्या तिच्या साड्या. मला स्पेशल घेवायच्या आहे मस्त. मला इथं घगरा ओढणी ठेवायचा. 2 साड्या, एक हळदीची आणि एक रिसेप्शनची आणि एक लग्नात घालायला घगरा ओढणी. घगरा ओढणी ते कोण घालते? हा काहीतरी घालत असते ना. तुम्हाला काय घालत असते ना. मग पैसे खर्च करायला लागते. तर काही जे पसंत पडलं ते मनाला आवडलं तेच घेईन ना. काय बी घेऊन घेईन. मनाला नाही आवडलं तर मग काय फायदा ते एवढी तयारी करून एवढं घालून. नाही मनाला आवडलं तर घेतलं तर जे मनाला आवडेल तेच घेईन ना. पैसा काय करून राहिली तू? सगळा पैसा बापानं दिला तिथं. मा खिशातून नाही दिला म्या. मोहन दादानं बी नाही दिला ना, राकेशनं दिला ना, बाबानं दिला पुरा पैसा तिथं कपडेचा. असं आहे काय? मला वाटलं आपल्या खिशातून दिले बा पैसे. हे मामाजीच्या पैशाने होय का सगळे कपडे? असं काय? तर मग तुला काय वाटलं? तुला वाटलं का मी देऊन राहिलो का पैसे म्हणून नोकरी करत होती का तिथं? अरे भेटून राहिलं होतं. आहे तर घेऊन घेती. वहिनी नाही घेतली, काजल नाही घेतली ना, दोन्ही नाही घेतली, आई नाही घेतली. तुलाच काय पसंत नाही पडली? तुलाच कोणती महाराणीची साडी पाहिजे होती? मुले माहित नाही. मामाजीच्या पैशाने नाही तर घेऊन घेतली असती मी बी 3 आणि अजून तुमच्या पैशाने बी घेऊन घेतली असती इकडे. मला माहित नाही. पहिले कोणी सांगितलं होतं मी मामाजीच्या पैशाने घेऊन राहिलो म्हणून. आता इकडे तुमच्या खिशातून पैसे जाईन नाही. मग काय आता मा खिशातून जाईन आता तुझ्यासाठी पैसे.
हा सगळ्यासाठी बाबानं घेतल्या तुझ्यासाठी मी घेऊ आता मागच्यातून जाईना तुला तर नवऱ्याचं नुकसानच करायचं राहते ना मग दुसरं काही येते का तुले माय आता कसं होत चला मग चला मी मामाजीला घेऊन मागतो चला त्याच दुकानातून म्हणतो मी मामाजीले चला म्हणतो त्याच दुकानात मी पसंत करतो म्हणतो साड्या चला मग आता तिथं म्हणत होती तिथं जुना माल आहे तिथं साड्या चांगल्या नाही लहान दुकान आहे आता तिथूनच पसंत करतो म्हणतं हा कायले जास्तीचे नोकरी दाखवतो असं नाही का खराबच होत्या म्हणून होत्या चांगल्या बी होत्या पसंत बी होत्या पण मला त्यांनी त्या गर्दीत नाही घ्यायच्या होत्या मला अलगून दुकानात घ्यायच्या होत्या एका दुकानात एकच डिझाईन राहते तर त्याच दुकानात मी साडी घेतली सगळे आम्ही तिघी चौघी जणी एकसारखा दिसलो असतो म्हणून मी तिथं त्याच्या देखत नाही घेतली मी इकडे दुसऱ्या दुकानातून मस्त दुसरी मी सगळ्यात उठून दिसन सगळे म्हणतील अरे थे होय नवरीची वहिनी थे होय नवरीची वहिनी असे म्हणतील मी अलग दिसन म्हणून मी अलग दुकानातून घेतो म्हणून असं माझं मन होतं तशी तू तुझ्या हरकत येईन अलग दिसशीनच त्याच्यात काही वांधाच नाही काय काही लोकांच्या देखत हरकते करता का मी काही बी बोलता तुम्ही नाही तर मग असं कर ना एखादं जोकरचे कपडे घेऊन घे अजूनच अलग दिसशील साऱ्या लोकांपेक्षा बी अलग दिसशील जाऊ मजाक नको करा चला कुठं आहे फोन करा भाऊजीला कुठं आहेत सगळे तर चला मी त्याच दुकानातून घेऊन घेतो आता मामाजीच्या इकून हाय म्हटलं म्हणजे मी का सोडू काय सगळ्यांना घेतलं ना मी सोडू काय चला मी घेऊन घेतो आणि तुमच्या पैशाने घगरा ओढणी घेऊन घेतो चला या लवकर चला होय मता माय बोय चंदी इकडे चालली बी टुनू टुनू अक्कल ना ढक्कल जराशी बी मग आता मी सोडून देऊ का हो सगळ्यांना घेतलं आणि मी सोडून देऊ काय दिले बाबानं पैसे दिले माझं हो तुझ्या साडी पुरते दिले पैसे माझं चल घेऊन घ्या काय लागते तुला तर घगरा ओढणी म्हणतो का चल तुला घगरा घेऊन देतो पहिले मग ओढणी घेतो एक खट्ट्यात भेटते ते घगरा ओढणी असं काय त्याच दुकानात ओढणी बी राहते काय हा एक खट्ट्यात ओढणी घगरा अजून हे आपलं काय म्हणते ब्लाऊज बी एक खट्ट्यात राहते एक खट्ट्याच घ्यावं लागते चल मग ते घेऊन घे पहिले आणि मग साड्या घ्यायचो हो चला पण मला हे नाही समजत तुझं डोकं आहे कसं तू घगरा घालशील कशी मी आजपर्यंत घगरा घालताना बायकाले पाहिलं नाही ना माणसाले पाहिलं बा तू घगरा घालशील कशी हे कोणती तुझी नाही फॅशन होय काय कोणत्या जमान्यात जगता हो तुम्ही काय पाहिलं नाही म्हणता साऱ्या बायका घालतेत ना मी बरोबर घालन मी पण तुम्ही मला इथं काय आणलं मला दुकानात चला ना इथं भेटते का रस्त्यावर हेच इथंच भेटते थांब तुला घगराच पाहिजे ना थांब ना देतो घेऊन घालतो मग हाचा उडला तर मला नको सांगतो सगळे लोक तुलेच पाहिजे हे नक्की चला ना तर द्या ना तर मग घेऊन हो थांब घेऊन देतो घाई कायले करतो भाऊ घगरा आहे का घगरा ओढणी बी पाहिजे त्याच्या संग ब्लाऊज बी पाहिजे हो हे घ्या घगरा ओढणी न ब्लाऊज काही तर काही ओढणी ब्लाऊज नाही भेटत घगरा भेटते हे घ्या आणणारे पाहिजे का हा ललिता ओढणी ब्लाऊज नाही म्हणते घगरा आहे घगराच घालतं काय ओढणी ब्लाऊज नको काय म्हणतील मग लोक ओढणीनं ब्लाऊज नाही घालशील तर घगराच घालशील काय आता काय झालं डोकं पिकाले नाही घेऊन देऊन तरी हातमाय घेऊन दिलं तरी बी हातमाय तर काय करू तुझ्यासाठी ते सांग घगरा म्हणली तर घगराच्या दुकानात आणलं तुले घगरा घेऊन देऊन राहिलो आता काय पाहिजे तुले हातमाय करून राहिली तर अहो घगरा म्हणजे या घगरा याले घगरा म्हणते काय याले घागर म्हणते घागर हे पाणी भराचं होय हे काय घालाचं होय काय तेवढी बुद्धी नाही चालत का तुमची तेवढे दिमाग नाही तुम्हाला तसे तर भली हुशारी मारता हे पाण्याची घागर घालतात का कोणी बाया इथं घेऊन आले मला या घागरच्या दुकानात आता आम्ही घगरात म्हणतो बाई याले आम्ही काही घागर नाही म्हणायचे याले घगरात म्हणतो तू दिमाग आहे उलट तू आहे पागल तू काही बी करू शकतो तू घागर बी घालू शकतो हे म्हणून मी तुला आणलो इथं घागर घेतो हे नाही घेत का मग कोणतं घागर घेतो मग तू कोणता घगरा राहते तू माय बापा काय जंगलात राहता का हो जंगलात राहता का तुम्ही पाहिलं नाही का बायले असं परकर राहते आणि हे दुपट्टा राहते त्याच्यावर आणि ब्लाऊज राहते घागरा नाही म्हणत का त्याला घागरा ठेवय आता काजलनं घातलं नव्हतं का तिच्या लग्नामध्ये तर त्याला म्हणजे घागरा ठेवय घागरा ओढणी दुकानात भेटते कपड्याच्या भांडायच्या नाही चाल मग पहिले नाही सांगायला पाहिजे होतो तू ना इथं नाही भेटत म्हणून उभी आहे चुपचाप मूर्तीसारखी मी म्हणूनच तर राहिली तुम्हाला का इथं काऊन आणलं इथं नाही भेटत तुम्ही काय थांबणार घेऊन घेतो घाई काय करता भाऊ पाहिजे का नाही हा पहिले विचारते मामीन लोक मग घेत नाही हे नाही भाऊ हे नाही घालाचं घगरा पाहिजे घालाचं बायका घालतात ना ते घगरा ओढणी पाहिजे होती मी हेच समजलं मामी अरे वा